नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2012च्या अगोदरच्या विद्यार्थ्यांची माफी मागून हा व्हिडिओ सुरुवात करतो मित्रांनो। त्याचं कारण म्हणजे 2012च्या अगोदर डीएड आणि बीएड ही कन्सेप्ट ऑनलाईन किंवा घरी बसून नव्हती, तर प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांना शिकवणे, पाठ तयार करणे किंवा विद्यार्थ्याकडून ते सगळं सिलेबस पाठ करणे किंवा सगळं अभ्यासक्रम जाणून घेणे, अध्यापन कौशल्य जाणून घेणे, या सर्व गोष्टी बाय प्रोसेस चालायच्या। पण 2012 नंतर हा ट्रेंड आला की घरी बसून डीएड बीएड करायचा ट्रेंड आला मित्रांनो। म्हणजे फक्त ग्रॅज्युएशन झालेले लोक किंवा बीएड 12वी पास झालेले लोक डीएड करायचे, ग्रॅज्युएशन झालेले बीएड करायचे आणि शिक्षक लोक होत गेले। आणि 2012च्या नंतर ह्या ज्या काही परीक्षा शासनाच्या निदर्शनास आलं की गुणवत्ताधारक शिक्षक मिळत नाहीत, मग ह्या परीक्षा लादत गेलं शासन। सुरुवातीला टीईटी परीक्षा आली, टीईटी परीक्षानंतर आता टीआयटी परीक्षा घ्यायची ठरवली आणि 2009-10 एक लास्ट सीईटी एक्झाम झाली, जेणेकरून त्यांना टीईटीचं बंधनकारक नव्हतं। पण 2013 नंतर त्यांनी कंपल्सरी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट असं ठेवण्यात आलं। 2013 नंतर जो काही बदल झाला तो विद्यार्थ्यांच्या मुळावरच उठल्यासारखा झाला। पण त्याच्या मागचं एक लॉजिक होतं की घरी बसून डीएड बीएड करणारे विद्यार्थी वाढले, गुणवत्ताधारक विद्यार्थी दिसून येऊ नाही राहिले। मग त्यांनी काय केलं की बाबा आता त्याच्या पलीकडे जाऊन त्या भंगारडे इंग्लिश स्कूलमध्ये काय व्हायला लागलं, अगोदरच म्हणजे 12वी पास झालं की एखादं काय करायचे, एखाद्याला उगाच शिक्षक व्हायची आवड असेल तर ते शिक्षक तिथं म्हणजे कमवायचं पण आणि डीएड बीएड पण कव्हर करायचं। म्हणजे एकदम याच्यामध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थी मागे पडले आणि जे काय हे घरी बसून अभ्यास करणारे, घरी बसून परीक्षा देणारे विद्यार्थी पुढे येत गेले आणि या परीक्षा आपल्यावर लादल्या गेल्या। आता या परीक्षावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे मित्रांनो। त्यामध्ये सीटीटी, टीईटी, टीआयटी सगळ्या ज्या गोष्टी आल्या आणि या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांना जे काही महत्वाचं आहे याच परीक्षामधून तुम्हाला आगामी काळामध्ये शिक्षक होता येतं। म्हणूनच घरी बसून डीएड बीएड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक कळकळीची विनंती आहे की तुम्हाला परीक्षा पास कराव्या लागतील आणि या परीक्षा जाणून घ्याव्या लागतील। अरे काही विद्यार्थ्यांना माहीतच नाहीये हे टीईटी काय भानगड असते, सीटीटी काय भानगड असते, बीएड काय असतं, डीएड डायरेक्ट ते परीक्षेला गेले, ग्रॅज्युएशन केलं किंवा व्यावसायिक पात्रता घेतली, डिग्री मिळाली, संपला विषय। या परीक्षेचं काही एक घेणं देणं नाही। टीईटी परीक्षा पास नाही तरी टीआयटी एक्झाम देतात, डीएड आहे, टीईटी परीक्षा, सीटीटी परीक्षा पास नसताना सुद्धा जे काही टीआयटी एक्झाम देतात। म्हणजे यांचा ताळमेळ लागतच नाही आणि याला कदाचित त्यांचे चांगले गुण पण येतात, पण त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट नसल्यामुळे शेवटी त्यांना घरी बसावं लागतं। ठीक आहे, काही लोक फ्रॉड माहिती भरतात, काही करतात, त्याच्यामध्ये लक्षात घ्या। डीएड बीएड करणारे जे घरी बसून अभ्यास करून झालेले विद्यार्थ्यांसाठी खास व्हिडिओ मित्रांनो, लक्षात घ्या। याच्यामध्ये आता यांनी कोणत्या परीक्षा पास करायला पाहिजे, पात्रता परीक्षा म्हणजे 1ली ते 8वी या वर्गासाठी जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर 1ली ते 8वी पेपर 1 व 2 पास असणं गरजेचं आहे। अरे मला विचारतं एखाद्या वर्ग की बीएड ची परीक्षा मी पास आहे सर, पेपर 1 देऊन मला सिलेक्शन होईल का? अरे नाही, बीएड हे 6वी ते 10वी या वर्गासाठी लागू आहे, लक्षात घ्या। बरोबर, ग्रॅज्युएशन पदवी प्लस बीएड 6वी ते 10वी। आता पदव्युत्तर पदवी असेल, पदव्युत्तर पदवी म्हणजे पीजी मित्रांनो, पदव्युत्तर पदवी जर असेल तर तुम्हाला हे 11वी 12वी साठी सुद्धा हे बीएड उपयोगी पडतं। आता डीएडच्या विद्यार्थ्यांना 12वी प्लस डीएड आहे त्या विद्यार्थ्यांना काय रे, टीईटी कंपल्सरी पास होणं गरजेचं आहे। कोणती, पहिला पेपर किंवा सीटीटी परीक्षा पहिला पेपर तुमचा पास असेल तरच तुम्ही आगामी काळामध्ये शिक्षक होऊ शकता। आता 12वी झालेले, पदवी झालेली आहे, डीएड केलेलं आहे, सेकंड पेपर पास असणं गरजेचं आहे। म्हणजे मॅथ सायन्स वाले आले, बीकॉम वाले आले, त्यानंतर बीएससी वाले आले, त्यानंतर जे काही दुसरे ग्रॅज्युएशन आहेत त्यातले आले। आता लक्षात घ्या मित्रांनो, असे बी टोनगे आहेत काही की त्यांचे विषयच आलेले आहेत। कारण सांगतो, त्यांनी काय केलं, सुरुवातीला 12वी केली प्लस त्यांनी इंजिनिअरिंग केली मित्रांनो। आता त्याला व्हायचे शिक्षक। मला सांगा, इंजिनिअरिंगला जे विषय होते ते तुम्हाला 10वी पर्यंत कुठल्या तरी वर्गाला आहेत का रे? सांगा ना, कुठल्या तरी वर्गाला इंजिनिअरिंग केलेले विषय आहेत का? यस यार नो? किंवा ऍग्रीचे विषय आहेत का? या लोकांचं वाटलं होणार। काही लोक बीबीए करतात, बीबीए चे विषय आहेत का?
मग तुम्हाला काय होतं रे, पुढे प्रॉब्लेम क्रिएट होत असतो. मग हे पण असा पण काही क्राऊड आहे मित्रांनो, तो ब्लाइंडनेसपणे सरळ सरळ परीक्षा देतो पण सिलेक्शन होत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जे डीएड बीएड घरी बसून केलेले आहेत, तुमचं प्रॉपर शिक्षण कशात झालंय, तुमचे ग्रॅज्युएशनला कोणते विषय होते, 12वीला मीडियम कोणतं होतं, त्यानुसार तुम्हाला शिक्षक होता येतं. आणि या परीक्षा समजून घेणं तितपतच महत्वाचं आहे. परीक्षा समजून उमजून घेऊन तुम्ही काय करा, अभ्यास करा, उगच करू नका. दुसरा मुद्दा, तर बीएड ला ऍडमिशन, त्या बीएड वाल्यांनाच प्रोसेस माहित नसते ऍक्च्युअल मध्ये काय असते, किंवा डीएड ला ऍडमिशन घेतलेल्या त्यांनाच माहित नाही हे शिक्षक भरती काय महत्वाचं काय गोष्ट आहे. त्यांनी मला तर ही प्रोसेस सांगितली पाहिजे त्या विद्यार्थ्यांना. तो आमच्याकडे आलाय ना शिक्षक भरती, शिक्षक म्हणून होण्यासाठी, शिक्षक भरतीमध्ये लागण्यासाठी सर्वात प्रथम त्याला पात्रता परीक्षा काय असते, त्यानंतर TIT एक्झाम काय असते, त्यानंतर पवित्र पोर्टलला कधी नोंद करता येते, पवित्र पोर्टलला नोंद केल्यानंतर नंतर पुढील प्रोसेस काय असते, पवित्र पोर्टलच्या नोंदीनंतर पुढल्या प्रोसेस नंतर प्रिफरन्स कधी येतात, प्रिफरन्सांची निवड कशी करायची, निवड कशी होते, मुलाखतीसह होते की मुलाखतीशिवाय होते, तेच काम करतोय विद्यार्थी मित्रांनो आपण ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून. तुम्ही कितीही अडाणी असलात तरी जर तुम्ही डीएड बीएड केलेला असेल तर या परीक्षा पास कराव्या लागणार आहेत. त्याची एका वर्षामध्ये आपल्याला तयारी करायची व्यवस्थितरित्या. ठीक आहे, तर आपल्या एका वर्षामधली तयारीची बॅच चालू झालेली आहे. तर आपला हा संपर्क क्रमांक आहे, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून त्या एका वर्षाच्या बॅचला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप तसेच विद्यार्थी मित्रांनो तसेच तुम्हाला कॉलिंग नंबर सुद्धा आहे. आता एका मॅडमचा किस्सा सांगतो. त्या मॅडमने काय केलं, डोमॅसाइलच काढलं नाही, परीक्षा दिली. कागदपत्र किती महत्वाचे आहे. डोमॅसाइल जर तुमच्याकडे नसेल आणि महाराष्ट्र शासनातल्या नोकरीला तुम्ही जर अर्ज करत असाल तर तो सर्वात जास्त मूर्खपणा आहे. तुम्हाला कोणत्याही सिच्युएशनला म्हणजे सिलेक्शन झालं तरीही तुम्हाला तिथून काढून टाकलं जात असतं. त्यांनी दिलेल्या डेटच्या अगोदरचे सर्व डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. आज ज्या लोकांनी काढलं नाही त्यांनी काढून घ्या. ज्यांना काढायची इच्छा आहे, शिक्षक व्हायची इच्छा आहे, त्यांनी अपडेटेड राहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. डॉक्युमेंट मध्ये एकही दिवस मागे पुढे जमत नाही मित्रांनो. कळकळीची विनंती आहे, त्या गोष्टीवर तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्लास बाबत सांगतो. लाईव्ह क्लास असतील, घरी बसून शिकता येईल, रेकॉर्ड सुद्धा मिळेल तुम्हाला, सर्व विषयाच्या प्रॉपर नोट्स सुद्धा भेटतील आणि विद्यार्थी मित्रांनो 100% रिझल्टची हमी सुद्धा दिली जाणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो वेळोवेळी जी काय प्रोसेस आहे, अपडेट आहेत, वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन आहे. काय भानगड असते, CDPचे जे प्रश्न कसे सोडवायचे अनालिटिकल, आणि तुम्हाला आगामी काळामध्ये या परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण कसे मिळवायचे, TITतून शिक्षक कसं व्हायचं, ही सर्व माहिती मित्रांनो आतापासून बॅच चालू झालेली आहे. आपला एकही खंड नसतो. शिक्षक भरतीचं अख्खं चॅनल आहे. अख्ख्या चॅनलवर तुम्हाला शिक्षक भरती व्यतिरिक्त शिक्षणाशिवाय दुसरे कुठलेच व्हिडिओ दिसत नाही. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जमलं तर बॅच जॉईन करा. अगदीच रिचार्ज पेक्षा कमी फीस मध्ये आपण, म्हणजे तुम्ही जे रिचार्ज मारता ना महिन्याचं, त्याच्यापेक्षा सुद्धा कमी फीस ठेवून विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी काम करतोय. विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्ही यश मिळवण्यासाठी आपल्याला आतापासून तयारीला लागायचंय. आणि जो करेल तो होईल, लक्षात घ्या. उगाच चुरमळत बसायचं, जाहिरात आली की अभ्यासाचं नाटक करायचं, पुस्तकं गोळा करायचे, नोट्स गोळा करायचे, दडपण येतं. अरे सोपे नाहीत विषय, रिझनिंग मॅथ सारखे. आतापासून थोडं 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 करत राहिला तरच यशापर्यंत पोहोचू शकणार आहात. कारण नवीन क्राऊड येत आहे. कॉपी करायची नाही, खोटं बोलायचं नाही, आणि इथे कॉपी चालत नाही. इथं फक्त आणि फक्त अभ्यासच चालतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ट्रेंडिंग नुसार तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. आणि पुंडे सरच्या या क्लासमध्ये प्रत्येक विद्यार्थी आल्यानंतर खूप मोठे स्वप्न बाळगलेला असतो आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र आपला क्लास प्रयत्न करत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. जर क्लासचे विद्यार्थी बघत असतील तर एक छानशी कमेंट होऊन जाऊ द्या आणि आपल्या पुंडे सरांचा क्लास एक दिवस टॉपला नेऊन ठेवा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.